नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गणितातील मूलभूत क्रिया म्हणजेच बेसिक कन्सेप्ट्स ऑफ मॅथ यातील आपण फ्रॅक्शन हा पार्ट पाहत होतो. मागील काही व्हिडिओमध्ये इंटिजर आणि फ्रॅक्शनचा अभ्यास करताना फ्रॅक्शनचे 3 व्हिडिओ ऑलरेडी आपल्या सद्गुरू कोचिंग क्लासेस आळंदी या YouTube चॅनलवर अपलोड झालेले आहेत. तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ अनलाइक फ्रॅक्शन, म्हणजेच भिन्नछेद अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी. इन addition and subtraction of unlike fraction, denominator should be equal. Unless denominator is not equal, we cannot do किंवा we cannot perform addition and subtraction of fraction. म्हणजेच भिन्नछेद अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करताना अपूर्णांकाचा छेद समान असल्याशिवाय आपण त्याची बेरीज किंवा वजाबाकी करू शकत नाही. म्हणजे सर्वात प्रथम छेद समान असावा लागतो, तेव्हाच आपण त्याची बेरीज किंवा वजाबाकी करू शकतो. परंतु हा प्रकार आहे भिन्न छेद अपूर्णांकाचा, म्हणजे नावातच कळतंय की याचा छेद समान नाहीये. तर मग आपल्याला छेद समान करून मग बेरीज किंवा वजाबाकी ही क्रिया पूर्ण करावी लागेल. इथे काही सोडवलेली उदाहरणं आहेत. आपण आता सोडवलेली उदाहरणं पाहूयात. बघा, 1/8 अधिक 3/4 ह्या दोनही अपूर्णांकांचा छेद भिन्न आहे. एकाचा छेद 8 आहे तर दुसऱ्याचा छेद 4 आहे. मग आता या अपूर्णांकाचा छेद समान करण्याकरता आपल्याला ह्या दोघांचा लसावी काढायला लागेल, म्हणजे एलसीएम घ्यायला लागेल. म्हणजे ह्या दोन्ही पाड्यांमध्ये कॉमन पहिली कोणती संख्या आहे? तर बघा, 4च्या पाड्यामध्ये 2 नंबरला 8 आहेत, म्हणून आपण दुसरं जे अपूर्णांक आहे याच्या अंशाला व छेदाला 2 ने गुणले. 2 नेच का गुणले? कारण 4च्या पाड्यामध्ये 2 नंबरला 8 ही संख्या आहे आणि छेदाला 8 आल्यावर हा भिन्नछेद अपूर्णांकाचा समछेद अपूर्णांकात याचं रूपांतर होणार आहे. म्हणजे अंश व छेदाला 2 ने गुणू. 2 ने गुणल्यावर 3 दुने 6 आणि 4 दुने 8. इथे भिन्नछेद अपूर्णांकाचं रूपांतर समछेद अपूर्णांकात झालं. आता जेव्हा याचं रूपांतर समछेद अपूर्णांकात होतं तेव्हा आपण छेदाची बेरीज करत नाही. बेरीज वजाबाकी करण्यासाठी छेद समान असावा लागतो. छेद समान झालेला आहे तर आपण अंशाची बेरीज करून घेणार. 1 + 6 म्हणजे 1 + 6 = 7. मग याचं उत्तर आलं आहे 7/8. आता 7/8 ला अजून संक्षिप्त रूप देता येत नाही, म्हणून इथेच आपलं उत्तर संपलेलं आहे. कारण 7 आणि 8 ही संख्या फक्त 1च्या पाड्यातच एकत्र आहे, इतर कोणत्याही पाड्यामध्ये ती एकत्र येत नाही. त्यामुळे 7/8 एवढंच आपलं उत्तर आलेलं आहे. आता दुसरं एक्झाम्पल आपण बघूयात. 2/21 + 3/7 यामध्ये 21 आणि 7 असे 2 भिन्नछेद अपूर्णांक आहेत. यालाच आपण अनलाइक फ्रॅक्शन म्हणतो. हे दोन्ही अनलाइक फ्रॅक्शन आहे. याला आपल्याला लाईक फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायला लागणार आहे. मग लाईक फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करताना 7 ला कशाने गुणल्यावर 21 उत्तर येईल? तर 7च्या पाड्यामध्ये 7च्या टेबलमध्ये 3 नंबरला 21 आहे, म्हणून आपण याच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 3 ने मल्टिप्लाय केलं आहे. 3 नेच का केलं? कारण 7 3 = 21. मग फक्त डिनॉमिनेटरला करून चालेल का? नाही, न्यूमरेटरला सुद्धा करावं लागेल. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 3 ने मल्टिप्लाय केल्यावर त्या फ्रॅक्शन मध्ये सारखा बदल होतो आणि आपण एकच संख्या मिळवू शकतो किंवा वजा करू शकतो. एकाच संख्येने गुणलं किंवा भागलं तरी अपूर्णांकामध्ये बदल होत नाही. म्हणजे इथं गुणताना आपण दोघांनाही 3 ने गुणलं आहे, म्हणजे मूळ अपूर्णांकात बदल झालेला नाही. फक्त याचं जे अनलाइक फ्रॅक्शन होतं त्याचं लाईक फ्रॅक्शन मध्ये कन्व्हर्जन झालं आहे. बघा, 3 3 = 9 आणि 7 3 = 21. This is unlike fraction is converted into like fraction. Now we can add these fractions. लाईक फ्रॅक्शन मध्ये कन्व्हर्जन झालं. 21 ऍज इट इज राहणार आणि न्यूमरेटरची ऍडिशन होणार. 2 + 9 = 11. 11/21 is our answer. ओके.
We will see this example, fifth one. 3/9 plus 3/5. Here इथे बघा 9च्या पाड्यात 5 नाही किंवा 5च्या पाड्यात 9 नाहीयेत. मग आता ह्या केसमध्ये काय करता येईल, तर या केसमध्ये आपण तिरकस गुणाकार करतो. तिरकस गुणाकार म्हणजे काय, ह्या 5ने ह्या अंशाने छेदाला गुणतो आणि ह्या 9ने ह्या अंशाने छेदाला गुणतो. याला आपण म्हणतो क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे काय, की या 5नी याच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करणार आणि ह्या 9नी ह्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करणार. म्हणजे 9 5 जा 45, दोन्हीकडे लाईक फ्रॅक्शन झाले. आणि वरती 5 3 जा 15 आणि 3 9 जा 27. म्हणजे अनलाईक फ्रॅक्शन जर एकमेकांच्या पाड्यामध्ये त्याच्यात कोणती कॉमन संख्या नसेल, त्यांचा गुणाकार हीच कॉमन संख्या असेल, तर अशा केसमध्ये आपण तिरकस गुणाकार करतो. म्हणजे 3/5 15, 9 त्रिक 27 आणि या दोघांचा गुणाकार 45. खाली आलेला आहे अनलाईक फ्रॅक्शनचं म्हणजेच भिन्नछेद अपूर्णांकाचं समछेद अपूर्णांकात रूपांतर झालेलं आहे. आता आपण याची बेरीज करू शकतो. मग याची बेरीज करताना अंशाची बेरीज करायला लागते. 15 + 27 42, 42 भागिले 45. पुन्हा या संख्येला संक्षिप्त रूप देता येणार नाही, कारण 42 आणि 45 कोणत्याच पाड्यात एकत्र नाही. कदाचित 3ने भाग जाईल याला आहे. 3ने जर आपण याला भाग दिला, 3 1 3 आणि 3 चौक 12, इथे 3 1 3 आणि 3 5 15. हो, याला संक्षिप्त रूप दिलं जाते. याचं उत्तर येणार आहे 14/15. आता हेच सम आपण इंग्लिश मध्ये समजून घेऊया. वेन देअर आर टू unlike fractions like this, if their multiplication is only the first common number in that table, म्हणजेच या दोघांचा गुणाकार हाच त्या टेबल मधला पहिली कॉमन संख्या असेल, तेव्हा आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना ह्या 5नी याच्या न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचे, ह्या 9नी याच्या न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचे. 3 5 जा 15, 9 3 जा 27 आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, 9 5 जा 45. आता अनलाईक फ्रॅक्शनचं लाईक फ्रॅक्शन मध्ये कन्व्हर्जन झालेलं आहे. आता आपण याची ऍडिशन सबट्रॅक्शन करू शकतो. आता ऍडिशनचं सिम्बॉल आहे म्हणजे आपल्याला ऍडिशन करायची. 15 + 27 42 झाले आणि 45 ॲज इट इज. बट दिस 42 अँड 45 कम्स इन द थ्रीज टेबल. 3 ची कसोटी लागते इथे. 3 चा डिव्हिजिबिलिटी क्रायटेरिया लागतो. याची मी ऍडिशन केली मनातल्या मनात. 4 + 2 6 होतो आणि 4 + 5 9 होतो. 6 आणि 9 3 च्या टेबल मध्ये आहे म्हणून याला मी 3 ने शॉर्ट केलं. याचं आन्सर आलं 14/15. ओके, आता आपण बघूया वजाबाकी. वजाबाकी करताना सुद्धा 3/10 वजा 1/20 हे जे अपूर्णांक आहे हे भिन्नछेद अपूर्णांक आहे. बर, आता याच्यामध्ये 10च्या पाड्यात 20 आहेत. किती नंबरला? 2 नंबरला. म्हणून आपण याच्या अंशाला व छेदाला 2 ने गुणलं. 3 दुने 6 आणि 10 दुने 20. 1/20 6/20. आता दोघंही भिन्नछेद अपूर्णांकाचं रूपांतर समछेद अपूर्णांकात झाले. परंतु आता क्रिया कोणती करायची? वजाबाकी. म्हणून अंशांची वजाबाकी होणार. छेद फक्त समान असावा लागतो. छेदांची बेरीज किंवा वजाबाकी होत नाही. छेद समान असावा लागतो. 6 1 गेले, किती राहिले? 5. 5/20. परंतु 5 आणि 20 ही संख्या 5च्याच पाड्यात आहे. 5 1 5, 5 चौक 20. म्हणून आपण काय केलं? याला संक्षिप्त रूप दिलं. 5 1 5, 5 चौक 20. उत्तर आलं आहे 1/4. आता पुढचं सम आपण इंग्रजीमध्ये समजून घेऊया. बघा, इथे पण बघा 4च्या पाड्यात 2च्या पाड्यात 4 आहे. बरोबर, म्हणजे आपण इथे काय करू शकतो? खरं तर इथे आपण हे गणित वेगळ्या पद्धतीने देखील करू शकलो असतो. फक्त यालाच 2नी गुणाकार केला असता तरी हे उत्तर आलं असतं. बघा, आता आपण हे गणित पुन्हा सोडूया. तिथं 3/4 वजा 1/2. आता 1/2 म्हणजे 2च्या पाड्यात 4 किती नंबरला आहे? 2 नंबरला. मग वी नीड टू मल्टिप्लाय द सेकंड फ्रॅक्शन बाय 2. व्हाय 2? बिकॉज देर इज अ 4 on second place of 2's table. So we get 3/4 minus 2 1 2, 2 2 4.
3 minus 2 is equal to 1. 1/4 is your answer. बघा, हेच गणित आपण वेगळ्या पद्धतीने केलं. इथं आपण तिरकस गुणाकार केला समजून सांगण्यासाठी. एन याला मल्टिप्लाय केलं. पण इथं 8 आलं, 2/8 आलं. मग 2/8 आल्यानंतर आपल्याला पुन्हा त्याला शॉर्ट करायला लागलं. शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलं आपण. म्हणजे काय केलं आपण? शॉर्टन केलं. याला डिवाइड होत असेल तर डिवाइड केलं. 2 ने डिवाइड करून आन्सर किती आलं? 1/4. पण इथे एक स्टेप वाढली आणि इथे एक स्टेप काय झाली? कमी झाली. सेम गणित आहे, सेम आहे, फक्त मेथड वेगवेगळे आहे. इथे काय केलं आपण? 2 च्या टेबल मध्ये 4 2 नंबरला होते म्हणून सेकंड फ्रॅक्शनला 2 ने मल्टिप्लाय केलं. 3/4 minus 2/4 आलं. दोघांचा न्यूमरेटरची सबट्रॅक्शन केली. 3 minus 2 1. 1/4 इज आवर आन्सर. एक लास्ट सम समजून घेऊया आणि हा टॉपिक एंड करूया. 2/7 minus 1/4. आता बघा या केसमध्ये काय झालंय? 7 च्या टेबलमध्ये 4 नाही आणि 4 च्या टेबलमध्ये 7 नाही. बरोबर? म्हणजे या दोघांचं गुणाकार, मल्टिप्लिकेशनच पहिलं प्रोडक्ट आहे. 7 4 जा 28. 28च पहिली संख्या आहे जी दोघांमध्ये कॉमन आहे. मग ह्या केसमध्ये आपण काय केलं? क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजेच तिरकस गुणाकार केला. ह्या 4 नी या दोघांना मल्टिप्लाय केलं. 4 दुने 8 आणि 7 एक 7. 7 1 जा 7. खाली दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर किती आलं? 28 28. म्हणजे अनलाइक फ्रॅक्शन इज कन्वर्टेड इनटू लाइक फ्रॅक्शन. नाउ वी कॅन सबस्ट्रॅक्ट इट. 8 minus 7 is equal to 1 and 28 as it is. आता हे कुठल्याही एका पाड्यामध्ये एकत्र नाहीत म्हणून 1/28 is your answer. होप तुम्हाला सर्व काही नीट समजलं असेल. यासाठी मागील व्हिडिओ एकदा पाहून घ्या. फ्रॅक्शन मध्ये जे काही कन्व्हर्जन, नंतर मिक्स फ्रॅक्शनचं इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्व्हर्जन वगैरे दाखवलेले आहेत. उदाहरण व्यवस्थित समजून सांगितलेले आहे. मागचे व्हिडिओ पाहिले तर आजचा व्हिडिओ नक्कीच समजेल. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.